जय महाराष्ट्र. मी संतोष नागरगोजे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष. सध्या गेल्या 2-3 दिवसापासून संपूर्ण मराठवाडा, त्यासोबत खानदेशाचा काही भाग, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यातला संपूर्ण मराठवाडाच म्हणायला हरकत नाही. 284 महसूल मंडळामध्ये मराठवाड्यातल्या अतिवृष्टी झाली आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या नगर आणि सोलापूर भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे. सांगली एक थोड्या बहुत प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. विदर्भामध्ये वाशिम आणि यवतमाळ जिल्हा आणि खानदेशात जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. परंतु मराठवाड्यात सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे. आणि आता मराठवाड्यातले जवळपास सगळे प्रकल्प भरलेले आहेत. जवळपास 100% प्रकल्प भरत आलेले आहेत, काही भरलेले आहेत. आणि त्या माध्यमातून म्हणजे अतिवृष्टीनं तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. आणि त्या जे प्रकल्प भरलेत, त्या प्रकल्प भरल्यामुळं ते दरवाजे, धरणाचे जे आहेत, ते धरणाचे दरवाजे उघडून त्याचं पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आता जवळपास या 2-3 दिवसामध्ये 4 जण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेत. आणि जवळपास 84 जनावरं पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत. त्यासोबतच जवळपास कच्चे आणि पक्के मिळून 150 घरांची पडझड या ठिकाणी मराठवाड्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणून आता सध्या जर समजा शासनानं पूर्व इतिहास जर आपण बघितला तर नुकसान झाल्यानंतर शासन पंचनाम्याचे आदेश देणार. त्याच्यानंतर पंचनाम्याचे आदेश देऊन पुन्हा पंचनामे व्हायला 1-1.5 महिने लागणार. पुन्हा त्याच्यानंतर मदतीची घोषणा होणार आणि मदतीची घोषणा होऊन मदत मिळायला 1 वर्ष जात आहे, असा पूर्व इतिहास आहे. तर त्याच्यामुळे ही जी आता नुकसान झालेलं आहे, गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती आणि त्याच्यानंतर आता काहीतरी पदरात पडेल असं शेतकऱ्यांना वाटलं होतं, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना. परंतु आता जवळपास या सर्व महसूल मंडळामध्ये ओला दुष्काळ पडल्यासारखी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शासनानं, आमची मागणी अशी आहे की पंचनाम्याच्या फेऱ्यात शेतकऱ्यांना अडकू नये. शासनानं तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना हेक्टरी 50,000ची मदत सरसकट द्यावी. त्यासोबतच ज्यांचे घरी म्हणजे जे शेतकरी काही वाहून गेलेले आहेत, 4 शेतकरी वाहून गेलेत, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाची मदत शासनानं करावी. ज्यांचे गुरंढोरं वाहून गेलेत, त्यांचे गुरं समजा नवीन त्यांना गुरं घेण्यासाठी, जनावर समजा बैल असेल, म्हैस असेल किंवा गाय असेल, तर त्यांना प्रत्येक गुरामागं 1 लाख रुपयाची मदत करण्यात यावी. आणि ज्यांचे घरं पडलेले आहेत अशा लोकांना घर नवीन बांधण्यासाठी मधून शासनानं 5 लाख रुपयाची मदत करावी. असं मी आत्ताच आपल्या मुख्यमंत्र्यांना मेल करून आत्ताच या निवेदनाद्वारे हे निवेदन मी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना आता मेल करून ही मागणी मी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ दखल घ्यावी आणि जे अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त महसूल मंडळ आहेत त्या महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी.